नमस्कार मंडळी, स्वागत करतो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओ मध्ये। आज आपण मार्तंडला भेट द्यायला आलोय। तर मार्तंड तुम्ही नाव ऐकून मित्रांनो तुम्हाला मिसळची आठवण आली असेल, पण आज आपण मिसळला नाही, त्याच्या रेस्टॉरंटला भेट द्यायला आलोय मित्रांनो। महाराष्ट्रामध्ये मिसळ मार्तंड मिसळ बोललात तर 16 ब्रांचेस आहेत आणि त्यांचा आता आउटलेट आहे ना तो रेस्टॉरंट मध्ये कन्वर्ट झालेला आहे। कोकणी पद्धत आहे, कोकणी चव आहे, ती पण आपल्याला घ्यायची आहे। म्हणजे एक बोला गेलं तर व्हेजची पण सोय आहे, नॉन व्हेजची पण सोय आहे। महाराष्ट्रात म्हणजे एक मराठमोळा एक चव बोलू शकता, ती इथं तुम्हाला मिळू शकते। कारण माशांमध्ये मित्रांनो पॉम्प्रेट, सुरमई, बांगडा, कोलंबी सर्व ते फ्राय मध्ये मिळणार आहे। तर तुम्हाला ग्रेव्ही असेल ना ती ग्रेव्ही पण इथे अवेलेबल आहे। 6 वर्ष झाली मार्तंड मिसळ चालू होऊन आणि हा जो रेस्टॉरंट मार्तंड चालू केलेला आहे त्याला फक्त 3 वर्ष झाले मित्रांनो। त्याच्यात चव केला होता यांचा पहिला गोष्ट बोलतो, यांचा अँबियन्स खूप चांगला आहे। तर तुम्हाला दाखवतो, आपल्या हॉटेल पाठीचं आहे, सुस्वागतापासून स्वागत करतात आपला। तर या तर मित्रांनो हा यांचा सिटिंग एरिया आणि याचा अँबियन्स बघू शकता तुम्ही किती मस्त आहे। जसं आपण एक गावाच्या पद्धतीने असतो ना, म्हणजे गावाला जी घरं असतात त्या प्रकारचा अँबियन्स आहे तुम्ही बघू शकता। रेस्टॉरंट आहे ना तो 12 ते 4 पर्यंत चालू असतो दुपारी, आणि जर 7 वाजल्यापासून रात्री 11:30 पर्यंत चालू होतो। मधला जे आठवड्याचे हे 7 दिवस चालू असतो, फक्त सोमवार सोडून। तर मित्रांनो आपल्याला मार्तंड रेस्टॉरंटला जर आलात ना तर तुम्हाला ना माशांमध्ये तुम्हाला कोकणी पद्धत मिळणार आहे, मटनमध्ये मित्रांनो तुम्हाला कोकणी पद्धत मिळणार आहे, घाटी पद्धत पण मिळणार आहे, तुमच्यावरती आहे। तर मित्रांनो हा त्यांचा किचन आहे, बघू शकता। आपण किचन मध्ये आलो आहे आणि काय आहे भाई सर, ये मालवनी चिकन ग्रेवी मसाला, मालवनी चिकन ग्रेवी मसाला। हाँ सर। और ये हमारा मटन, ये मटन है, ये काला मटन है। काला मटन है क्या? हाँ। अच्छा, ये चिकन है सर। अच्छा ये चिकन है, काला चिकन, काला चिकन घाटी पद्धत। हाँ सर, घाटी बांगडा तिकला है। अच्छा, कोकणी पद्धतीची। ओके सर, एक कोलंबी रस्सा। अच्छा, कोलंबी रस्सा। हाँ, चिकन रस्सा, मालवणी चिकन रस्सा है, मालवनी चिकन रस्सा है। और ये सूप है, सूप, अंडी सूप, चिकन का सूप। ओके ओके सर ये भी काला रस्सा ही है। अच्छा, बट ये स्पेशल रस्सा है, इसके अंदर भाकरी चूर के वगैरह लोग खाते हैं। ओके। सर ये मटन खरड़ा है। मटन खरड़ा है क्या? हाँ सर, मटन खरड़ा। ये ग्रीन मसाले में रहता है। अच्छा, ग्रीन मसाले में मिर्ची के अंदर इसको बनाते हैं। ओके ओके। तर चला मित्रांनो, आता लंच टाइम झालेला आहे मित्रांनो, आणि आपण आता मार्तंडला स्पेशल म्हणजे पहिला स्टार्टर्स मागितलं आहे। स्टार्टर्स मध्ये आम्ही काय काय घेतलं आहे ते पहिलं दाखवू तुम्हाला। तर आपण पहिला सुरमई पण स्टार्ट करूया मित्रांनो। ही सुरमई रवा फ्राय आहे, बघू शकता। जी साईज पहिली बघा किती मोठी आहे, आणि त्याच्यानंतर ना आपण हा स्टफ पॉम्प्लेट आहे मित्रांनो। तर बघू शकता आपण रवा फ्राय आहे पण स्टफ आहे आतमध्ये, त्यामुळे तुम्हाला दाखवतो आहे बघा। मसाला भरलेला आहे, आणि त्याचबरोबर ना आपण कोलंबी फ्राय मागितलेला आहे, तर बघू शकता मोठी आहे, बघू शकता। आणि त्याचे रवा फ्राय आहेत ना, तर थोडासा म्हणजे वरतून ही क्रंची असं म्हणजे दाखवतो, त्याची क्वालिटी पण दाखवतो। वाव किती मोठा बघू शकता, आणि स्टफ असल्यामुळे उचलताना आहे मला येणार, कारण की हे बघा मसाले भरून भरून टाकलेले आहेत। स्टफ खायची मजा म्हणजे त्यांचे जे मसाले असतात ना त्याच्यात चव जास्त असते। तुम्हाला दाखवतो कसा खायचा, आणि एक क्वालिटी बोलू शकतो ना खूप छान आहे, आणि क्वांटिटीमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो बघा याची क्वांटिटी आहे। आणि ह्या पण रवा ह्या पॉपरेटची चव या मसाले वाढवला आहे, मसाला खूप छान आहे। तसंच ह्या नारळाची क्रंची पण आहेत, आणि रव्याचा डीप फ्राय जास्त झालेला आहे। तर चटणी सोबत खाऊया, आपली चटणी दिलेली पहिल्या पण डिशमध्ये, पण ट्राय नाही केलं। चटणी खूप छान आहे आपली। तर तुम्हाला मी मोडून दाखवत होतो, मोडून तर दाखवत नाही कारण की मसाला इकडे तिकडे होईल मित्रांनो, म्हणून तर तुम्हाला मोडून नाही दाखवत। पण ह्या साईडून तुम्हाला मी दाखवू शकतो मित्रांनो की त्यामधला मसाला पुरा भरलेला आहे मध्ये मित्रांनो, बघू शकता। आणि ती खायची मजा येणार आहे ना ती खूप छान आहे। मार्तंड स्पेशल आपण म्हणजे मटन वडे मागितलेले आहेत। तर मटन वड्यामध्ये काय काय मिळतं ना हे तुम्हाला पहिलं दाखवतो, की मटन वडे तुम्ही मागितले ऑर्डर केलेत ना मित्रांनो, हे मटन मसाला आहे, मटन रस्सा आहे, तुम्ही बघू शकता। हे सूप बोलू शकतो, मटन सूप आहे, अळणी आपण बोलतो त्याला।
त्यामध्ये ना आपल्याला सोलकढी देणार आहेत आणि आपल्याला 5 वडे देणार आहेत ना. घाटीमध्ये पण येतो तर हे कोकणी आहे स्पेशली. गरम गरम आहेत मित्रांनो. चालत ना तुम्हाला सर्व गरम मिळणार कारण की इथं काय बनवून नाही ठेवलेला असतो. भरपूर आस्वाद घेतला जेवणाचा. बघितला असेल ना भरपूर आपण काय झालं थाली वगैरे ट्राय केल्या. खूप अप्रतिम जेवण जेवलो आपण इथं. 2 चव होत्या मित्रांनो. एक कोकणाची चव होती आणि एक बोलायला गेलं ना तर घाटावरची चव आपण बोलू शकतो. पश्चिम महाराष्ट्राची चव आपण बोलू शकतो. खूप छान प्रकारे दोन्ही चव घेतल्या. दोन्हीमध्ये व्हेरी डिफरंट होता पण चवमध्ये खूप छान चव होती. मस्त होता जेवण. जेवलो. जर तुम्हाला यायचं झालं ना मित्रांनो डिस्क्रिप्शन चेक करा. डिस्क्रिप्शन मध्ये ना पुरा ऍड्रेस टाकला आहे. करी रोडवर ना लालबागला जो रोड येतो त्यानंतर फक्त 3 ते 4 मिनिटं तुम्ही जर चालत ना तिथंच आहे. सिग्नलला अगदी म्हणजे राईटलाच आहे. बरोबर कोकम मागं लावल्याशिवाय त्याच्यात मजा नाही. हो कोकणात. तर हे सुरमई पॉपलेट आपल्याकडे हे पेपर रवा फ्राय होतील ना. नमस्कार मंडळी, माझं नाव अक्षय आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम तुझं मनापासून स्वागत करतो मित्रांनो. आणि आज आपण एक असा रेस्टॉरंट घेऊन आलोय ना तिथे आपल्याला व्हेज आणि नॉनव्हेजची उत्तम सोय आहे. आणि मालवणी एक फूड आहेत. मालवणी स्वाद आपल्याला भेटणार आहे तिथं फ्राय तुम्हाला मासे खायचे असतील ना तर हा बेस्ट ऑप्शन आहे. कारण की फ्राय मध्ये सर्व मासे इथं म्हणजे फ्राय करून मिळतील तुम्हाला मित्रांनो. ही चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे एक. तर ह्याचा ऍड्रेस तुम्हाला मी ह्या आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. तुम्हाला समजेलच पुढे व्हिडिओ मध्ये. तर आपण पहिले ओनरची भेट घ्या मित्रांनो आणि अस्सल मालवणी आपल्याला स्वाद घ्यायचा आहे या रेस्टॉरंटच्या मार्फत आहे ना मित्रांनो. सर्व माशांची थाल्या म्हणजे ऑल माशांची थाली सर्व मिळणार आहे. चिकन मध्ये भरपूर थाल्या आहेत म्हणजे त्या तुम्हाला व्हरायटीज मध्ये मिळणार आहेत. अजून मटन मध्ये मित्रांनो भरपूर व्हरायटीज आहेत. फिश फिंगर भेटतील इथे स्टार्टर्स मध्ये. इथे चांगल्या प्रकारे तुम्हाला मेनू दिला जातील. तेच आपल्याला बघायचं आहे. कारण की ह्या हॉटेलचं ना मी आधी खूप नाव ऐकलं होतं. त्यासाठी मी इथं आलो कारण की आपण भेट द्याव्या. चांगलं खायचं माणसांना आवडतो. ते चांगलं आपण हॉटेल दर टायमाला घेऊन येतो मित्रांनो. आता आपण जाऊया ओनरची पहिली घेऊन घेऊया. त्यानंतर तुम्हाला सर्व दाखवतो की आतमध्ये आपल्या इथे काय काय मिळणार आहे. नमस्कार. काय नाव आपलं? माझं केरबा पार्ले. अच्छा. आणि कधीपासून सुरुवात झाली आपल्या हॉटेल? माझी या हॉटेल चालू करून 1.5 वर्ष झालं. अच्छा. त्याच्या अगोदर हॉटेल होतं पण त्या लोकांना ते जास्त म्हणजे चालवायला जमलं नाही. मग हा शेफ आहे. बरीच वर्ष मी नोकरी केली या ह्याच्यामध्ये शेफचं. हॉटेल लाईन मध्ये केली म्हणजे ह्याच्यामध्ये कोकणी जेवण कुकिंग मध्येच केली. बाकी वगैरे इंडियन वगैरे असं काय एवढं जास्त येत नाही. बरोबर. म्हणजे आपलं कोकणी जेवण आहे ते मला परफेक्ट आहे. हॉटेल कधी स्टार्ट होतं? सुरुवात सकाळी 11 वाजता चालू होतं. अच्छा. दुपारी 3:30 वाजता बंद होतं. ओके. मग 3:30 ते 7 वाजेपर्यंत ब्रेक असतो. अच्छा. आणि 7 ते रात्री 11:30 पर्यंत चालू असतं. अच्छा. आणि आपले इथे ऑर्डर घेतले जातात का म्हणजे जो स्विगी झोमॅटो? हा स्विगी आहे, झोमॅटो आहे. त्याच्यानंतर पर्सनल म्हणजे होम डिलिव्हरी आहे. बरोबर. सिटिंग साठी थोडीशी जागा. हो ते तर आम्ही बघितली. सिटिंग एरिया आपला खूप मोठा आहे. हो ॲम्बियन्स खूप चांगला आहे तुमचा. आणि आपला हा हॉटेल कुठे आहे तुम्ही जरासा आपल्याला ऍड्रेस सांगू शकाल? कांदिवली ईस्ट. अच्छा. 90 फीट रोड. अच्छा. सुरभी हॉटेलच्या बाजूला राईट साईड. पुढे मालवणी प्रकारचे सर्व फूड मिळतात ना? आणि बनवता पण तुम्ही स्वतः? मी स्वतः बनवतो. हो. मी आता चिकन सुका बनवतोय. चिकन सुका आहे काय? चिकन. अच्छा. आणि पुरा आपल्या मालवणी पद्धतीने बनवतात? मालवणी पद्धती. अच्छा. आम्ही बऱ्याच वर्षापासून जवळजवळ 20-25 वर्ष मी ह्याच इंडस्ट्रीमध्ये काम केलं हॉटेलमध्ये. आता हे चिकनचे पीस टाकतो. हे चिकनचे पीस आहेत? हो, बॉईल करून घेतलेले आहेत पाण्यासकट. बरोबर. पाणी पण असावं त्याचा स्टॉक असल्यामुळे जास्त चव येते. हो बरोबर. ते तर आहे. सुकं होण्यासाठी. जर पातळ असेल तर ते सुकं ते तर आहे. बरोबर. सुकं चिकन तयार. सुकं चिकन तयार झालं. हो. आपल्या म्हणजे कोकणी मालवणी पद्धतीच्या जेवणामध्ये हे कोकम मागं लावल्याशिवाय त्याच्यात मजा नाही. हो कोकम लावल्याशिवाय म्हणजे एक असा आंबट एक फ्लेवर जातो आपल्याला. आंबट तिखट असं खारट थोडस. हो चव लागली पाहिजे. बरोबर. आपण आज मालवणी स्वादचा आज आपण सुरमई थाली मागितलेली आहे. त्याच्यामध्ये काय काय मिळतं ते तुम्हाला दाखवतो. तर या त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सुरमई भेटेल. मोठी खडी आहे बघू शकता सुरमईची.
ही भेटेल. मच्छीची ग्रेव्ही आहे मित्रांनो, विथ जवला देतात आपल्याला आणि सोलकढी. त्याच्याबद्दल आपण 3 चपाती देतील. जर तुम्हाला चपात्या नको पाहिजे असतील ना, त्याच्याबद्दल तुम्हाला एक तांदळाची किंवा ज्वारीची भाकरी भेटते, तुम्हाला मिळू शकते. आणि त्याच्यामध्ये आपल्याला राईस देतात, बघू शकता. तर हा राईस एवढी ही आपली प्रॉपर डिश आहे मित्रांनो. फिश थाली बोलू शकतो. आणि त्याच्यामध्ये फिशमध्ये व्हरायटीज म्हणजे आपली एक सुरमई थाली झाली. एक साईज वगैरे बघायला ना खूप जाड आहे मित्रांनो, बघू शकता. आणि मसाले आतून भरून भरून लावलेले आहेत. तर मित्रांनो दुपारचा टाइम झालाय, भूक पण जास्त लागलेली आहे. फटाफट ट्राय करतो. हे बघा, आपण ट्राय करूया. नॉनव्हेज खाणाऱ्यांची ना मच्छी खूप फेवरेट असते, म्हणजे बोलू तर तशी माझी पण आहे. मला खूप छान आहे. म्हणजे चव बोलू ना तर प्रॉपर म्हणजे मालवणचे लोकांचे जे हातचे जेवण म्हणतो त्याचेच आहे. आणि आपण ना ह्याच्यामध्ये पण खाल्ला तर तुम्हाला बोललो मी कोकमेची चव लागते, पण खरंच खूप छान झाले ग्रेव्ही बोलायला गेलं तर. आणि ना स्पेशल घट्ट आहे, आणि जी घट्ट खायला मजा येते ना ती खूप अलग आहे ना मित्रांनो. तसंच आहे आपल्याला ना फ्रायवाला पॉम्पलेट भेटणार आहे. त्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता. आणि पहिले तुम्हाला क्वालिटी दाखवतो. जे मसाले आहे ना ते आतमध्ये पुरा म्हणजे पोचला आहे, बघू शकता. असं डीप फ्राय आहे आणि सॉफ्ट आहे, बघू शकता. मला यांची क्वालिटी चांगली आवडली, कारण की मसाले आहेत ना, कारण की आपण जेव्हा पण खातो तो व्हाईट असतो ना, त्याला काही जास्त चव नाही, म्हणजे सॉल्टी चव नाही. आणि ह्याच्यामध्ये ना मसाला आतमध्ये पोचलाय, तर बघूया चव कशी होते याची पण. म्हणजे कसा असतो जेव्हा मच्छी खायचा असतो ना त्याचा फ्लेवर जो सॉल्टी त्या ह्याच्यामध्ये मला एक भेटला, आणि तो वास खाताना येतो, तो पण फ्रेश आहे बघा. तर चला मंडळी, तुम्ही आता बघितलं असाल किती आपण खाल्ला. भरपूर आपण 2-3 डिश घेतल्या होत्या, तुम्हाला माहिती आहे. सुरमई थाली घेतली होती, पॉपलेट थाली घेतली होती, चिकन थाली घेतली होती आणि कोंबडी वडे घेतले होते. तर मित्रांनो सर्वांची अप्रतिम चव म्हणजे एक मालवणी चव झाली मित्रांनो. त्याला भेट द्या. ऍड्रेस तुम्हाला प्रॉपर दिला आहेच. आणि कशी व्हिडिओ नमस्कार. काय ना आपलं? माझं नाव विजय संविलास करत. अच्छा. आणि कधीपासून स्टार्ट केलाय? माझा 18 वर्ष चालू झाला आहे धंदा. अच्छा, 18 वर्षापासून चालू आहे. तुम्ही इथंच लावताय का 18 वर्षापासून? अच्छा. आणि तुमच्याकडे व्हेज नॉनव्हेज दोन्ही सोय आहे का? व्हेज नॉनव्हेज दोन्ही असतात. अच्छा, व्हेज नॉनव्हेजची दोन्ही उत्तम सोय आहे. म्हणजे वाराला तुम्ही लावता की व्हेज नॉनव्हेज? वर्षाचे 12 महिने लावते. वर्षाच्या 12 महिने व्हेज नॉनव्हेज. अच्छा. आणि तुमच्याकडे काय काय भेटते ते आम्हाला दाखवू शकाल का आता? हा ना, अच्छा, दाखवते ना. ठीक आहे ठीक आहे. वरण आहे. वरण आहे का? कशी आपल्या इथे भेटते? वरण. अच्छा. कशी काय प्राइस आहे आपल्या इथं? तुम्हाला वरणची पूर्ण थाली पाहिजे काय? आपल्याकडे व्हेज थाली कशी आहे पहिले सांगा. माझ्याकडे 60 रुपये. 60 रुपयाने व्हेज थाली भेटते. आणि नॉनव्हेज थाली? नॉनव्हेज थाली जशी घेशील तशी. अच्छा. आणि नॉनव्हेज आपल्याकडे काय काय भेटते तरी? नॉनव्हेज माझ्याकडे सब वस्तू भेटते. ही वरण आहे. हो. ही वाटाणा बटाटा भाजी आहे. अच्छा. ही शिमला मिरची कोबी भाजी आहे. अच्छा. ही वजडी आहे. वजडी पण भेटते का आपल्या इथं? हा. हे झिंगा आहे तिखट. अच्छा. ही कलेजी आहे. कलेज आहे का? हा. आणि हे काय आहे? हे बकऱ्याचं पाय आहे बघा. अरे वा, म्हणजे एवढं हे बकऱ्याचं पाय आहे. अच्छा. हे सुकं चिकन आहे. सुकं चिकन आहे का? हा, सुकं अरे वा. चिकन आहे. अच्छा. हे दही पोटा आहे. पोट आहे का? हा. वा वा वा. हे रसवाला चिकन आहे. रसवालं चिकन आहे का? हा, रस्सेवाला रस. रस्सेवाला. हे अंडाकडी. अंडाकडी आहे का? हे सर्व हा, आपल्या राईस इकडं आहे. राईस पण ठेवतात. हे शास आहे. शास पण ठेवतात का? अरे वा. ही तंदुरी बिर्याणी आहे. तंदुरी बिर्याणी. तंदुरी. तंदुरी फक्त. अरे वा. हा, ही चिकन बिर्याणी आहे. अच्छा. चिकन बिर्याणी पण ठेवतात. अच्छा. ही चिकन बिर्याणी दर म्हणजे रोजची असते का? रोजचीच आहे का? ही अंडा खुर्ची आहे. अंडा भुर्जी पण ठेवतात. अंडा खुर्ची. ही मच्छी बांगडा फ्राय आहे. बांगडा फ्राय पण आहे आपल्याकडे. हे चिकन लेग पीस आहे. चिकन लेग पीस आहे का? हा. चिकन लेग पीस आहे. अच्छा अच्छा. तर तुमच्याकडे दररोजचे मेनू आहेत का? म्हणजे ह्याच्यामध्ये काय चेंजेस नाही होत का? ही परत आणि आपल्याकडे भाकरी पण भेटते का? ही भाकरी नाचणी गहू भाकर आहे. आणि एकच प्रकारची भाकरी आपल्याकडे भेटते? एकच भाकरी. हे नाचणी गहू आहे. अच्छा.
ही पुरी आहे, पुरी पण भेटते का? अरे पुरी वा. पण असते, घावणे पण असतात. आजच्याला पुरी आहे. अच्छा, ही पुरी आहे. हा, नाही तर डेली घावणे पण असतात का असे? घावणे पण असतात. अच्छा अच्छा. ही चपाती आहे. मित्रांनो, आम्ही आता थाली मागितली, म्हणजे नॉनव्हेजच आहे. त्यामध्ये मी सर्व मागितलं. काय काय तुम्हाला सांगतो. हे पाया सूप आहे, सुक्का चिकन आहे, अजून दही पोटा आहे, सुकट आहे, ही बुर्जी ही बुर्जी आता दिली आम्हाला काकीने, अजून हे आहे ते वजडी आहे, ही वजडी आहे मित्रांनो, बघू शकता. आणि एवढा आम्ही मागितलेला आहे. पुरी पण आहे यांच्याकडे, पुरी पण भेटेल. आणि भाकरी आहे. ही भाकरी कोणती आहे? ही लेग पीस आहे. भाकरी भाकरी नाचणी गहू येते आमच्याकडे. आणि हा चिकन लेग पीस आहे, बघू शकता मित्रांनो किती मोठा आहे. तर आपण आता टेस्ट करणार मित्रांनो, तर चला आपण आता सुरुवात करू. आपल्या भाकरी आहे पुरती. आणि भाकरी आणि पहिला आपण सुका चिकन खाऊया मित्रांनो. अरे वा, हे बघा मित्रांनो, सुका चिकन अगदी घरगुती चव आहे मित्रांनो. पहिला म्हणजे खाल्ला त्याच्यामुळे समजलं ती चव आहे ना, पुढे आपली कोकणी पद्धतीने, म्हणजे मालवणी आहे, सेम मालवणची चव येते एकदम. तर या आता आपण दही पोट्यासोबत यांची पुरी आहे मित्रांनो, पुरी पण चांगली भेटते. आपण पुरी ट्राय करूया. पुरी आणि पोटा खाऊया. हा पोटा आहे, बघू शकता. दही पोटा आहे, तिथे दही पोटा बोलतात. आपल्या कलेजी पोटा, दही पोटा, भरपूर काही नाव आहे. पोटा एकदम बेस्ट आहे मित्रांनो. म्हणजे आपली जी कोकणी चव आहे ना, सेम त्या पोट्यामध्ये लागली मला आता. काय मित्रांनो, हे आहे ना चिकन लेग पीस आहे. चिकन लेग पीस खायचे माझ्या फक्त असेल आहे, ते सगळं खायचे माझ्या. चिकन लेग पीस खूप चांगला मित्रांनो. 12:30 ते 2 खूप भेटेल तुम्हाला मित्रांनो, कारण की 18 वर्षापासून खूप जुन्या हा फूड स्टॉल आहे मित्रांनो. तर तुम्ही पण नक्की ते विजिट करा. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आपण नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण भेट द्यायला आलोय मालवण कट्ट्याला. ही व्हिडिओ तुम्ही आधी पहिली बघितली असाल, ती होती मित्रांनो गोरेगावची. आणि ते पण इथे परत त्यांच्या सेकंड ब्रांचला आपण भेट द्यायला आलो. ते लोकेटेड आहे विक्रोलीला. विक्रोली स्टेशन पासून अगदी नजदीक आहे. हे पण तुम्हाला ऍड्रेस प्रॉपर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तरी अस्सल मालवण त्या समुद्रातले आपल्याला मासे खायला मिळणार आहेत. तर अजून खेकडे आहेत, चिकन आहे, मटन आहे, अशा खूप साऱ्या व्हरायटीज आहे मित्रांनो. आज याचा आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे, त्यासाठी इथे आलेलो आहे. आणि तर मित्रांनो, येथे आपल्याला प्राइस जाणून घ्यायची आहे. चिकन मध्ये भरपूर व्हरायटीज आहे, मटन मध्ये भरपूर व्हरायटीज आहेत मित्रांनो. इथे ना पॉम्पलेट फ्राय, वजडी मसाला, अजून बोलू शकता खेकडा मसाला, खेकडा तुम्हाला फ्राय पण करून मिळणार आहे. खूप साऱ्या व्हरायटीज आहेत इथे. आपल्याला मालवणची एक टेस्ट घ्यायची आहे. आणि जो कुक बनवणार आहे ना, तो एक चांगली गोष्ट आहे की मालवणचाच आहे. म्हणजे एक मालवणी फूड आणि मालवणचा बनवणारा कुक असेल ना मित्रांनो, तर जेवायची मजा काय अलग येते. कारण की त्या कुकला माहिती असतो की हा पदार्थ कसा बनवायचा आहे. तेच आपण आज बघायला आलेलो आहोत. तर जाऊया आपण हॉटेलची भेट द्याव्या आणि तुम्हाला प्रॉपर पुरा ऍड्रेस देणार आहे विक्रोलीचा पण. आणि जर गोरेगावची तुम्ही व्हिडिओ बघितली असेल ना, तर ती मागची व्हिडिओ आपली गोरेगावची होती, ती पण जाऊन बघा. दोन्ही सेम मित्रांनो हॉटेल आहेत आणि व्हरायटीज पण सेम आहेत. आणि चला आपण जाऊया आता ओनरची भेट घ्याव्या आणि त्यानंतर आपण मेनू टेस्ट करूया. मालवण कट्ट्याचे ओनर आहेत. तर नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? अनिल पाटील. ओके. आणि आपल्या मालवण कट्ट्याची कधीपासून सुरुवात झाली? तुमची मालवण कट्ट्याची सुरुवात 2004 पासून झाली. आमच्या गोरेगावला आहे. हो हो. त्याच्यानंतर परेलला होतो. ओके. त्याच्यानंतर दादरला होतं. अच्छा. 2012 नंतर विक्रोळीमध्ये आलो. ओके. आपली तर काय मालवणची स्पेशालिटी काय आपली? मालवणची स्पेशालिटी आमची सुरमई, ओके, कोळंबी, वजरी फेमस आहे आमची. बरोबर. त्याच्यानंतर बोंबील फ्राय फेमस आहे. भरलेला बोंबील वेगळी श्रेष्ठ आहे. ओके. आपलं हॉटेल कुठे आहे सांगू शकाल का आपल्या व्ह्यूअर्स यायचं झालं तर? आता LBS रोडला विक्रोळी. ओके. गांधीनगरच्या. ओके. म्हणजे विक्रोली वेस्टला पण येऊ शकतो. LBS रोड. हो. हा ऍड्रेस आहे ना पुरा मी प्रॉपर डिस्क्रिप्शन किंवा स्क्रीन वरती देण्यात व्ह्यूअर्सला, त्याला काय अडचण होणार नाही यायला. आणि किती ते किती चालू असते सांगू शकाल? 11:30 ते 4. अच्छा. नंतर संध्याकाळी 7:30 ते 11:30. ओके. म्हणजे ह्या टायमामध्ये चालू असतो. आणि किती दिवस चालू असतो आपला? आठवड्यात 30 दिवस. म्हणजे महिन्यात 30 दिवस आपला हे चालूच असतो. म्हणजे सुट्टी कधी पण नसते. ह्याची पहिले आपण क्वालिटी बघूया कशी आहे. वाव.
वरून क्रिस्पी आहे, एक साइडला पुरा तुम्ही बघू शकता हे पुरा एक सॉफ्टनेस जे एका बोंबील मध्ये असते तेच आहेत. आणि ते बघा हे बोंबील आणि विथ चटणी ट्राय करा, कारण मला चटणी स्पेशली आवडली मित्रांनो. वाव, याचा कॉम्बिनेशन खूप छान झालाय. म्हणजे चटणी विथ बोंबील आणि दुपारी भूक लागले एक माणूस. यांचा कॉम्बिनेशन खूप छान आहे. पण खरं बोललो मी, कारण की चटणी पण थोडा एक फ्लेवर आहे त्याच्यामध्ये नारळाचा तडका मारून. मी मोठे मोठे पीस आहेत, असे पण आहेत छोटे छोटे आहेत. तर मोठे मोठे पीस आहेत ना तुम्हाला 150 मध्ये मित्रांनो, 150 रुपयामध्ये फक्त 3 पीस तुम्हाला येणार आहेत. तर हे म्हणजे चांगली गोष्ट आहे, कारण की याची क्वालिटी आहे, साईज आणि जी चटणी देतात ना ते खरंच खूप छान. याच्यामध्ये मजा आली, कारण की सुरमई थाली मागवलेली आहे. सुरमई थालीमध्ये काय काय मिळतं ना ते पहिलं बघा. तर तुम्हाला दाखवतो सुरमई थालीमध्ये. बापरे. तर मी सुरमईची क्वालिटी बघू शकता माझ्या हातावरती बघा. तुम्हाला ह्याच्यावर तुम्ही अंदाज घेऊ शकता एक. तर सुरमईची क्वालिटी खूप छान आहे आणि रवा फ्राय झालेली आहे ना, तर अजून म्हणजे एकदम क्रिस्पी वाटते आहे. आणि आहे ही, बापरे, सुरमई खूप मोठी आहे आणि लोकांच्या मनामध्ये सुरमई भरलेली असते. काय सांगू तुम्हाला, लोकांच्या मनामध्ये सुरमई भरलेली असते, कारण की बघू शकता काटे पण नाही जात मध्ये, एक पण काटा नाही भेटणार यार. आणि खायची मासी याची मजा आहे ना ती खूप अलग आहे. मालवणी मसाला वरती लागलेला आहे. वा, मच्छी म्हणजे सुरमई एकदम बेस्ट खायला, कारण की अजिबात काटे नसतात. डायरेक्ट घ्या तोंडात टाका, डायरेक्ट घ्या तोंडात टाका. सुरुवात करतो आपण नॉनव्हेज पासून. ओके. इथे चिकन करी आहे. आहे कोल्हापूरचा पांढरा रस्सा, वा वा वा, कोल्हापूरचा पांढरा तांबडा रस्सा आहे, तांबडा- पनीर मसाला, पनीर मसाला आहे का? हा. अच्छा. ही मटकीची उसळ मटकीची आहे, उसळ. कोल्हापुरी मटकी उसळ आहे. चला मंडळी, आज आपण आलो आहे एक नवीन व्हिडिओ सोबत. तर आज आपण संगीताच किचनला भेट द्यायला आलो आहोत. ऑथेंटिक होममेड फूड आहेत मित्रांनो. आपल्याला इथे भरपूर प्रकारचे फूड आपल्याला बघायला मिळणार आहे. ते लोकेटेड आहे अंधेरी चकालेला मित्रांनो. ऍड्रेस पुरा प्रॉपर देणार आहे. तर मित्रांनो इथं आलात ना तर तुम्हाला मोठ सेलिंग काला मटन थाली आहे मित्रांनो. खूप इथं सेल होते मोठ्या प्रमाणामध्ये. आम्ही तर अजून कोंबडी वडे बोलाल सर्व काय आहे. एक मालवणी चव आहे आणि एक कोल्हापुरी पण चव आहे. म्हणजे कोल्हापूरची पण चव तुम्हाला इथं मिळणार आहे आणि एक मालवणी पण चव मिळणार आहे. तर मित्रांनो इथं नॉनव्हेज मिळत आहे. तर चला मित्रांनो या संगीताच किचनला भेट द्याव्या. कसं यायचं आहे काय ते पुरा मी तुम्हाला सांगणारच आहे. तरी पण या तुम्हाला कसं आहे ते थोडं थोडक्यात सांगतो. इथं आलात ना समोर तो संगीताच किचनचा बोर्ड दिसेल आणि बाहेर तुम्हाला चकाला मेट्रोचा स्टेशन पण आहे. त्याच्यावर तुम्हाला थोडा मी पुढे व्हिडिओमध्ये ऍड्रेस प्रॉपर देणारच आहे. तर या आतमध्ये जाऊ. संगीत नाव. अच्छा. आणि संगीता म्हणजे तुमच्याच नावावर ना का किचनची हो, सुरुवात झाली? हो. कशी सुरुवात झाली आपल्या किचनची सांगू शकाल का? घरातून टिफिन सर्व्हिस होती. अच्छा. नंतर मग वडापावचं काउंटर आम्ही थोडं बाहेर पडलो. ओके. आणि मग हळूहळू JB नगर मध्ये आम्ही साधंच जसं धाबा टाईप रेस्टॉरंट अच्छा, होतं बरोबर. तसं एक हॉटेल होतं. हा. आणि त्याच्यानंतर आता आम्ही इथे आलो आहोत. याला 8-9 महिने झाले. 8-9 महिने झाले आपले. इथे 8-9 महिने झाले. अच्छा. आपण JB नगर मध्ये 7 वर्ष राहिलो. आपल्या इथे काय स्पेशालिटी आहे म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही आपल्या इथे दोन्हीकडे आपल्याकडे अवेलेबल अच्छा. आहेत. आणि एक बोलायला गेलं तर आपल्या इथे कोल्हापुरी पण चव आहे आणि एक मालवणी पण चव हा, आहे. कोल्हापुरीची चव आपण इथे आल्यानंतर सुरुवात केली. इथे आल्यानंतर कोल्हापुरीची सुरुवात झाली. ओके. आपला जो बेस होता ते आपण मालवणी आणि महाराष्ट्रीयन जेवण म्हणजे कोणत्याही प्रांतातून आले तर आपलं जेवण जेवायला हो, हवं हो, आवडीने. बरोबर आहे. हे एक आपल्या डोक्यात होतं. हो हो. आणि किती ते किती सुरुवात होते आपल्या हॉटेलची जर सांगू शकता व्ह्युअर्सला आपल्या? चालू होतं सकाळी आता आपण स्विगी झोमॅटो करतो ऑनलाईन म्हणून अच्छा. आपलं हे नाईटला चालूच असतं. Night म्हणजे ला चालू असतं रात्रभर. आपलं हॉटेल? हो. अच्छा. आणि त्याच्यावर आपलं डायनिंग स्पेस म्हणजे आपल्याला एकदम शांत जागेत आहोत हो, आपण. बरोबर आहे. म्हणून आपल्याला डायनिंग पण आपण सर्व करतो रात्रीचं. हो. म्हणजे बरोबर. जर तुम्ही बघायला गेलात तर 24 तास आपण इथे काम करत आहोत. अच्छा असं. अच्छा. बरोबर.
आणि आठवड्यात ना किती दिवस चालू असतो? नाही, आपलं आठवड्यातून 7ही दिवस चालू म्हणजे असतं. सर्व दिवस चालू सर्व दिवस चालू असतं. आठवड्यात आपण कधी पण झोमॅटो किंवा स्विगी किंवा तुम्ही इथे हो, येऊ इथे किंवा येऊ. आम्हाला पर्सनल ऑर्डर तुम्ही देऊ शकता हो हो आणि तुम्हाला ते मिळेल. हो हो, मी नक्कीच टाकीन लिंक. चला मंडळी, संगीता स्पेशल आपण आता काहीतरी किचन स्पेशल आता काहीतरी मागितलेलं आहे. त्याचं नाव आहे धनगर चिकन थाली. मित्रांनो बघू शकता त्याच्यामध्ये काय काय ते पहिले तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला ग्रेव्ही म्हणजे एक मसाला बोलू शकतो, मसाल्यावाला चिकन येणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो सुक्का चिकन येणार आहे. बघू शकता हा सुक्का चिकन आहे. आणि त्याच्यात बनवलेला मित्रांनो हे आहे आपला खिमा, चिकन खिमा आहे मित्रांनो. पण तुम्हाला एक सांगतो, याच्यामध्ये जे चिकन धनगरी आहे मित्रांनो, जेव्हा हे बनवत होतं ना तर चिकन धनगरीचा मसाला यांच्याकडे अलग आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये आपले जे नॉर्मल मसाले असतात ते आपण कॉमन मसाले त्याच्यावर यूज नाही केलेला. ह्याच्यामध्ये स्पेशल धनगरी मसाले यूज केलेले आहेत. आणि त्या धनगरी मसाल्याचा चव आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो अजून मी काय काय बोलतो. हा तांबडा रस्सा मित्रांनो बघू शकता. आणि मी एक बोलतो तुम्हाला मित्रांनो, तांबडा रस्सा आहे ना हा सर्वीकडे अवेलेबल नाही. आणि तांबडा रस्सा हा जास्त करून कोल्हापुरी लोक म्हणजे यूज करतात, खातात. म्हणजे कोल्हापूरचा एक फूड आहे तुम्ही बोलू शकतो. ते जो शेफ आहे, जो बनवणार आहे, ते सर्व जेवण बनवतो, तो पण आहे ना मित्रांनो कोल्हापूरचा आहे. म्हणजे प्रॉपर एक कोल्हापुरी चव आहे ना ती इथं बनवते आपल्या इथं. आणि ते आपण आता टेस्ट करायचं आहे. आणि पांढरा रस्सा मिळतो मित्रांनो. तर तांबडा रस्सा आणि हा पांढरा रस्सा स्पेशल आहे हॉटेलसाठी मित्रांनो. कारण की हे मुंबईमध्ये कुठं आपल्याला न मिळणारी थाली आहे. कारण की बाकी तुम्हाला सर्व मिळेल, चिकन मिळेल, मटन मिळेल मित्रांनो. पण तांबडा पांढरा रस्सा ना पियाची जी मजा आहे ना ही आपल्या फक्त या हॉटेलला मिळणार आहे. तर मला खायला खूप आवडतोय. आणि दुपारचा टाइम झाला आहे आणि भूक पण तशी लागलेली आहे ना. आणि जेव्हा टेस्टी असतं ना तर पटापट जातो. फर्स्ट टाइम झालाय. 2 डिश आहेत माझ्यासमोर बघू शकता. एक चिकन कोल्हापुरी आणि चिकन धनगरी आहे. आता मला पुन्हा हे दोन्ही संपवायचे आहेत. ते संपवताना तुम्हाला परत भेटतो आणि सांगतो कसं काय होतं सर्व. तर चला, एक फूडची क्वालिटी बोलू तो खूप छान होती. तांबडा रस्सा तर तुम्ही मला वाटतं चिकन सूप चायनीज जाणार नाही, तांबडा रस्सा यांचा प्यायलात तर नक्की एकदा इथे आलं ना तांबडा रस्सा मात्र ट्राय करा. आणि खूप लांबून लोक येतात मित्रांनो यांच्या रेस्टॉरंटला. पण तुम्ही पण एकदा नक्की व्हिजिट करा. जास्त लांब नाही मित्रांनो, अंधेरीमध्ये आहे, चकालामध्ये, अंधेरी चकालामध्ये. प्रॉपर ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये आहे, नक्की चेक करा. आणि संगीताच किचनला नक्की भेट द्या.